माझे मोठे दीर 40 वर्षांचे झाले होते, पण तरीही ते कुवारे होते. मला व माझ्या नवऱ्याला सोबत पाहून भाऊजी नेहमी झुरत असायचे. माझा नवरा कुठे बाहेर गेला की संधी साधून ते मला त्यांच्या खोलीत बोलवायचे किंवा ते बेटाईम माझ्या खोलीत शिरायचे. एकदा भाऊजी ऑफिसमधून लवकर घरी आले. येताच ते त्यांच्या खोलीत जाऊन पांघरून झोपी गेले. तेव्हा भाऊजींची सेवा करण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावलं. जेव्हा भाऊजींनी त्यांच्या अंगावरील पांघरून बाजूला केले तसं समोरील दृश्य पाहून मी थक्क झाले. कारण मी त्यांच्या खोलीत जाण्यापूर्वीच भाऊजी पूर्वतयारीत होते. त्यांच्या अंगावरील पांघरून बाजूला होताच त्यांचं भलं मोठं पाहून मी तिथेच. माझ्या लग्नाला 1 महिना झाला होता. त्या पूर्ण 1 महिन्यात माझ्या नवऱ्याकडे मी जीही वस्तू मागायचे ती मला आणून देण्याआधी तो मला बोलायचा की दादाला विचारून आणतो, दादाकडून पैसे घेतो. प्रत्येक गोष्टीत माझा नवरा मोठ्या भाऊजींची परवानगी घ्यायचा. अनिल व राकेश हे दोघेही भाऊ होते. राकेश सगळ्यात लहान होता तर अनिल भाऊजी मोठे होते. त्यांनी लग्न केलं नव्हतं. राकेशला मी भाऊजींचं लग्न न करण्याचं कारण विचारलं होतं तर तो म्हणाला, आजपर्यंत ते कारण मलाही समजलं नाही. दादाची लग्न करायची इच्छा नव्हती. त्याच्या पाठी मीही लग्नाचं झालो म्हणून आईने माझं लग्न लावलं. अनिल भाऊजी आता 40 वर्षांचे होते. आता हळूहळू मला समजून आलं होतं की माझ्या सासरची संपूर्ण संपत्ती भाऊजींची होती. त्यांनी स्वतः त्यांची कंपनी उभी केली होती. माझा नवरा भावाच्या कंपनीत नोकरी करत होता. थोडक्यात तो भावाचीच कंपनी सांभाळत होता. आमचा राहता बंगलाही भाऊजींनीच बांधला होता. घरात दोघे भाऊ मिळून मिसळून राहायचे. सासूबाई तर मला म्हणाल्या होत्या, आता तू घरात आली आहेस तर तुला व राकेशला सोबत पाहून अनिलचंही लग्न करण्याचं मन होईल. काही दिवस मीही भाऊजींना लग्न करण्याबद्दल समजावलं होतं, पण ते काही केल्या कोणाचं ऐकायला तयार नव्हते. बऱ्याचदा मी त्यांचं लग्न न करण्याचं कारणही माहीत करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हाती काही लागलं नव्हतं. महिन्याभरात मी सासरी चांगले रुळले होते. घरात सासरे नव्हते, पण सासऱ्यांच्या जागेवर मोठे भाऊजी होते. भाऊजी मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी रोकटोक करत नव्हते. असंच एकदा भाऊजींना जरा कणकणी भरली. तेव्हा 2 दिवस घरातील उपचार करून ते त्यांच्या ऑफिसला जात होते. बघता बघता साधारण तापाचं रूपांतर टायफॉईडमध्ये झालं. तेव्हा ताबडतोब भाऊजींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. भाऊजी पूर्ण 3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये टिफिन ने आण करून मी दमले होते. 3 दिवसांनंतर भाऊजींना हॉस्पिटलमधून घरी आणलं. हॉस्पिटलच्या फेऱ्यातच मी फार दमले होते. तसं घरात कामाला मोलकरीण होती, पण घरातल्यांना स्वयंपाक माझ्याच हाताचा लागायचा. कामवालीच्या हातचा चहाही कोणी घ्यायचा नाही. सासूबाई मला एक चपाती लाटून देत नव्हत्या. त्या दिवशी मी सासूबाईंना म्हणाले, आई, माझी फार धावपळ होत आहे. घरी राकेशसाठी वेगळा स्वयंपाक बनवून आता भाऊजींसाठी दुसरा फिका स्वयंपाक बनवावा लागतोय. त्यात तुमची पथ्ये वेगळी. आता काही दिवस भाऊजी घरीच आराम करणार आहेत, तर त्यांची काळजी तुम्ही घ्या. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, पल्लवी, अजून तू तरुण आहेस. एवढ्यातच कशी ग थकलीस? पूर्वी आमचं एकत्र कुटुंब होतं. तुझ्या वयात मी किती कामं केली याचा अंदाजही तू लावू शकत नाही. आता मुलं मोठी झालीत तेव्हा कुटुंब वेगळी झाली. आताच्या मुली एकत्र कुटुंबात राहतील तर खरं. आताच तू म्हाताऱ्या सासूला आणि दीराला कंटाळलीस. तुझ्या कामात मदत करायला घरात कामवाली बाई आहे. मग तुला कसला एवढा थकवा जाणवतोय? 2 चपात्या तर करायच्या असतात तुला, त्यात कसला एवढा कंटाळा येतो? मी जशी त्या घरात लग्न करून आले होते तेव्हापासून सासूबाईंना मी किचनमध्ये थोडाही फेरफटका मारताना बघितलं नव्हतं. तेव्हा त्या मला म्हणाल्या, मी फार दमले आहे, मला काही दिवसांसाठी माझ्या बहिणीकडे जायचंय. मी म्हणाले, ठीक आहे, एकाही कामाला हात लावू नका. तुम्हाला कुठे जायचं ते तुम्ही लवकर जा. त्या म्हणाल्या, इतक्यात नाही, जेव्हा जाईल तेव्हा मी तुला सांगेन. पूर्ण 10 मिनिटांचं लेक्चर देऊन सासूबाईंनी शेवटी सगळी कामं नेहमीप्रमाणे माझ्या अंगावरच टाकली. भाऊजी आजारी पडल्यामुळे त्यांच्या ऑफिसमधील बरीच कामं राकेशला सांभाळावी लागत होती. त्यामुळे तो रात्री उशिरा घरी येत असायचा. त्या दिवशी दुपारी मी भाऊजींना सूप द्यायला गेले तेव्हा त्यांचं अंग फार दुखत होतं. त्यांच्याने थोडा हातही उचलला जात नव्हता. मी त्यांना माझ्या हाताने ते सूप भरवलं. सूप पिऊन होताच त्यांचं तोंड मी माझ्या साडीच्या पदराने साफ केलं. जसा मी भाऊजींच्या तोंडाजवळून माझ्या साडीचा पदर बाजूला घेतला तसं ते माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघू लागले. भाऊजींच्या आजारपणात दिवसभर मी त्यांच्याकडे बसून असायचे, कारण कधीही त्यांना कशाचीही गरज पडायची. त्यांना मी माझ्या हाताने जेवणही भरवत होते. भाऊजींनी त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण आठवड्याभराची सुट्टी घेतली होती. त्या आठवड्याभराचे 2 दिवस उलटले होते. मागच्या 2 दिवसात मी भाऊजींची फार काळजी घेतली होती. माझी ती काळजी पाहून ते माझ्यावर एवढे इम्प्रेस झाले की 2 दिवसातच ते म्हणाले, पल्लवी, तुला काय हवं ते सांग, तुला जे हवं ते मी तुला घेऊन देईल. मी म्हणाले, भाऊजी, मागच्या आठवड्यातच मी एक नवीन सोन्याचा नेकलेस पाहिला होता. ती लेटेस्ट डिझाईन होती, जी घेण्याची माझी फार इच्छा होती,
पण राकेशने पैशांच्या अभावी 3 लाखाचा नेकलेस घेण्यास नकार दिला. तेव्हा मी भाऊजींसमोर तोंड उतरूनच बोलले. आता संधी मिळाली होती तर ती मी सोडणार नव्हती. तेव्हा भाऊजी म्हणाले, पल्लवी, तुला नेकलेस आवडला होता त्याबद्दल तू एक शब्द मला सांगायला हवं होतं. मी तेव्हाच तो नेकलेस तुला खरेदी करून दिला असता. त्यांनी मला लगेचच त्यांचं कार्ड दिलं. संध्याकाळी जाऊन मी नेकलेस खरेदी करूनही आले. तो नेकलेस माझ्या हातात येताच मी फार खुश झाले होते. हळूहळू नजरेतूनच आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येत होतो. मी तर भाऊजींच्या आजारपणात त्यांची काळजी घ्यायला गेले होते. पण भाऊजींची काळजी करता करता आमच्या दोघात असं काही नको ते होणार होतं याची मला कल्पना नव्हती. भाऊजींनी मला घेऊन दिलेला नेकलेस पाहून राकेश तर शॉक झाला होता. तो म्हणाला, दादाने आजपर्यंत एवढी शॉपिंग मलाही करू दिली नाही. एका झटक्यात त्याने तुला एवढी मोठी शॉपिंग कशी काय करू दिली? मला तर याच्यावर विश्वास बसत नाहीये. भाऊजींनी त्यांच्या लहान भावाला आजपर्यंत एवढी शॉपिंग कधी करू दिली नव्हती. 2 दिवसातच त्यांना माझ्यावर एवढं काय प्रेम सुटलं होतं की त्यांनी एका शब्दावर मला हवं ते घेऊन दिलं. असो, भाऊजी आजारी असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये जाता येत नव्हतं. त्या दरम्यान कंपनीची महत्त्वाची मीटिंग होती. तीही दुसऱ्या शहरात होती. भाऊजी आजारी असल्यामुळे ते जाऊ शकले नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या जागी राकेशला पाठवलं होतं. आता पुढचे 3 दिवस राकेश बाहेर शहरात होता. त्या दिवशी सकाळी राकेश बाहेरगावी जायला निघाला. तो गेल्यानंतर मी आंघोळीला गेले. तेव्हा मी आंघोळ करून बाहेर आले. ओल्या केसात मी टॉवेल गुंडाळला होता. तो सोडून मी केस पुसणार तोच मला भाऊजींचा आवाज आला. ते मला माझ्या नावाने हाक मारत होते. भाऊजींच्या आवाजाची तीव्रता ऐकून मी समजले की ते कधीपासून मला आवाज देत आहेत म्हणून. सासूबाई घरातच होत्या, तरी त्यांना त्यांच्या मुलाचा आवाज आला नव्हता. कामापासून स्वतःला लांब ठेवण्याची त्यांची घाणेरडी सवय होती. तेव्हा मी पळतच भाऊजींच्या खोलीत गेले. पळत जाण्याच्या गडबडीत माझ्या केसात गुंडाळलेला टॉवेलही सुटला होता. त्यांच्या खोलीत जाताच मी म्हणाले, भाऊजी, तुम्हाला काही हवं होतं का? मी आंघोळीला गेले होते, त्यामुळे मला तुमचा आवाज आला नाही. भाऊजी म्हणाले, पल्लवी, मला आज जरा लवकरच भूक लागली आहे. नाश्ता मिळाला असता तर थोडं मलाही बरं वाटलं असतं. तेव्हा मी लगेच नाश्ता बनवायला जाऊ लागले. जाण्यापूर्वी मी भाऊजींची नाश्त्या अगोदर असलेली गोळी त्यांना देऊ लागले. गोळ्यांचा बॉक्स त्यांच्या बेड शेजारच्या टेबलवर होता. तो बॉक्स बराच खाली ठेवला गेला होता. बॉक्स घ्यायला जसे मी खाली वाकले तसा मागून मला माझ्या पाठीवर भाऊजींचा हात जाणवला. तेव्हा मी लगेचच सरळ उभी राहिले. मी भाऊजींना काही बोलणार तोच ते म्हणाले, पल्लवी, तुझ्या पाठीवर तुझ्या ओल्या केसातील पाणी आलं होतं. तेच मी पुसत होतो. ओल्या केसात तू अजूनच छान दिसते. भाऊजी तर सकाळ सकाळ माझ्या सुंदरतेचं कौतुक करू लागले. त्यांच्यापुढे स्मितहास्य करून लगेच मी नाश्ता बनवण्यासाठी गेले. नाश्त्याला मी त्यांच्या आवडीचा गुळाचा शिरा बनवला होता. माझ्या हातचा शिरा खाऊन भाऊजी नेहमी माझं कौतुक करायचे, पण आज ते जरा जास्तच कौतुक करत होते. ते आजारी असल्यामुळे मी माझ्या हाताने त्यांना जेवण भरवत असायचे. त्या दिवशी रात्री मी भाऊजींना जेवण भरवत होते. त्यांना चपातीचा घास भरवला तसं त्यांच्याने माझ्या बोटाला चावा घेतला गेला. एवढ्या दिवसात त्यांच्याने ते पहिल्यांदा झालं होतं. त्यांनी मुद्दाम चावा घेतला होता की चुकून झालं होतं हे मला समजलं नव्हतं. भाऊजींकडून जरा जोराने चावा घेतला गेला होता. मी वेदनेने विवळू लागले. तेव्हा भाऊजींनी माझा हात त्यांच्या दोन्ही हातात घट्ट पकडला. ते माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागले. भाऊजींची वेगळीच बडबड सुरू झाली. ते म्हणाले, पल्लवी, माझी बायको ही तुझ्यासारखीच हवी होती. त्यांचं बोलणं ऐकून मी खुश झाले, कारण ते लग्न करायला तयार झाले हे मला समजलं होतं. पुढे ते म्हणाले, मला तुझ्यासारखी नाही तर तूच हवीस असं समज. मी सेम माझ्यासारखी तर शोधू शकत नव्हते. माझी कोणी जुळवा बहीणही नव्हती. भाऊजी बोलता बोलता एक वाक्य असं बोलून गेले होते की त्या वाक्याने माझ्या मनावर काही वेगळाच परिणाम झाला होता. भाऊजी म्हणाले होते की असं समज तूच मला बायको म्हणून हवी आहेस. म्हणजे भाऊजींची माझ्याप्रती नजर हळूहळू बदलत चालली होती. त्यावेळी मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हते, पण हळूहळू मीही त्यांच्याकडे आकर्षित होत होते. भाऊजींचं आजारपण हे आम्हा दोघांना एकमेकांच्या जवळ आणण्याचं निमित्त तर नव्हतं ना, कारण सध्या भाऊजींना माझ्या पुढे जास्तच बोलकी सुटली होती. आधीही ते माझ्याशी थोड्याफार गप्पा गोष्टी करत असायचे, पण आता तर त्यांच्या मनातील भावनाही ते माझ्यासमोर व्यक्त करू लागले होते. त्यांना मी आवडू लागले होते असं मला वाटू लागलं. बघता बघता भाऊजींच्या सुट्टीचा आठवडा संपला. राकेशही घरी आला होता. राकेश घरी आला त्या रात्री तो मला म्हणाला की दादाने तुला नेकलेस घेऊन दिला आणि अजून त्याने तुला शॉपिंगसाठी त्याचं कार्डही दिलं. तो तुझं एवढं ऐकतोच आहे तर तू दादाकडे माझ्यासाठी 15 लाख रुपयांची शिफारस कर. मला काही पैसे हवेत. भाऊजी व माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण होत होतं, ज्यामुळे ते माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होते. आमच्यामधील त्या वेगळ्या नात्याची राकेशला भणक नव्हती.
मी राकेशला विचारलं की तुला कशासाठी एवढे पैसे हवेत. त्यावर तो म्हणाला, मला एक 4 व्हीलर घ्यायची आहे. ती गाडी घेण्याची माझी कधीपासून इच्छा आहे. मी त्याला ठीक आहे म्हणाले. त्यानंतर राकेश झोपी गेला. मी माझ्या खोलीतून बाहेर आले. माझ्याने भाऊजींना हळदीचं दूध द्यायचं राहिलं होतं. मागच्या काही दिवसांपासून भाऊजींना कॅल्शियमची कमतरता भासत असल्यामुळे मी त्यांना रोज रात्री हळदीचं दूध देत असायचे. त्या रात्रीही मी त्यांच्या खोलीत हळदीचं दूध घेऊन गेले. दुधाचा ग्लास त्यांच्या खोलीत ठेवून मी तिथून निघाले. तोच भाऊजींनी माझा हात पकडला. ते म्हणाले, पल्लवी, एवढ्यात कुठे निघालीस? मला दुधाचा ग्लास तर संपवू दे. थोडा वेळ माझ्याकडे बस. मला तुझ्यासोबत बोलायला छान वाटतं. आजकाल भाऊजी माझ्या कुठल्याही बारीकसारी गोष्टींचं निरीक्षण करत होते. तेव्हाही ते म्हणाले, नाईटी तुझ्यावर छान दिसतोय. तशी दिसायला मी सुंदरच होते. माझं एवढं कौतुक तर राकेशही करत नसे. भाऊजींच्या माझ्याप्रती भावना बदलत होत्या हे मला समजत होतं. बोलता बोलताच मी म्हणाले, भाऊजी, मला काहीतरी हवं होतं. मी माझं नाव पुढे करून त्यांच्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केली. राकेशच्या नावाने मी त्यांच्याकडून पैसे घेतले असते तर त्यांनी कारण विचारलं असतं. त्याला गाडी घेण्यासाठी त्यांनी पैसे दिले नसते. भाऊजींकडे मी पैसे मागितले होते. त्याबद्दल तर ते काही बोलले नाही. तेव्हा त्यांनी काही वेगळंच बोलणं सुरू केलं. ते म्हणाले, पल्लवी, तू राकेशसोबत असतेस तेव्हा मला राकेशवर जळण होतं, कारण त्याच्याकडे तुझ्यासारखी सुंदर बायको आहे. कधी कधी मला वाटतं तू माझ्यासोबत का नाहीस. तेव्हा भाऊजींनी बोलता बोलताच माझ्या केसात हात घातला व ते हळूहळू हद्द पार करू लागले. आमच्यात काही होणार तोच भाऊजी माझ्यापासून लांब झाले. तेव्हा मी त्यांना एकदाही नकार दिला नव्हता. म्हणजे त्या सगळ्यात कुठे ना कुठे माझीही हमी होती. भाऊजी माझ्यापासून लांब झाले. त्यांनी मला तिथून जायला सांगितलं. काही वेळापूर्वी तर ते माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. अचानक असं काय झालं ते मलाही समजलं नाही. त्या रात्रीनंतर पूर्ण 2 दिवस भाऊजी माझ्याशी बोलले नव्हते. त्यांनी शांतपणे माझ्या हातात 15 लाख रुपयांचा चेक दिला. तो चेक मी राकेशच्या हाती सुपूर्द केला. राकेश म्हणाला, दादा, तुझ्यावर एवढा मेहरबान कसा झालाय हे तर मला समजत नाहीये. तो मला 50,000चा हिशोब विचारतो आणि तुला एका शब्दावर एवढी मोठी रक्कम देऊन तो मोकळा झाला. भाऊजी व माझ्यात कुठल्या प्रकारचं नातं खुलत होतं याची राकेशला जराही खबर नव्हती. मी त्याच्या बोलण्यावर फक्त मान डोलावली होती. असंच पुढच्या 2 दिवसांनंतर सकाळपासूनच सासूबाईंची त्यांच्या बहिणीच्या घरी जाण्याची गडबड सुरू होती. त्यांनी सकाळ सकाळ माझ्याकडून 2 किलो चुडा, 1 किलो लाडू असं सगळा फराळ बनवून घेतला. त्या बहिणीच्या घरी जात होत्या की पिकनिकला हेच मला समजत नव्हतं. मी सासूबाईंना सगळं काही बनवून दिलं. त्यांच्यासाठी फराळ बनवण्याच्या नादात सकाळपासून मी चहाही घेतला नव्हता. उठल्यापासून चेहऱ्यावर फक्त पाणी मारून मी खोलीतून बाहेर आले होते. सासूबाईंची सगळी पॅकिंग 10:30पर्यंत आटोपली. त्यानंतर त्या जायला निघाल्या होत्या. त्या दिवशी 10:30 वाजले तरीही माझी आंघोळ राहिली होती. काही वेळाने सासूबाई त्यांच्या बहिणीकडे जायला निघाल्या व राकेश ऑफिसमध्ये निघाला होता. त्या दरम्यान भाऊजी ऑफिससाठी निघतच होते. नंतर घरात फक्त मी एकटीच होते. मोलकरीणही सगळी कामावरून निघाली होती. त्यानंतर मी निवांत आंघोळीला गेले. आंघोळ झाल्यावर मी माझ्या खोलीत साडी नेसत होते. अंगावर मी पदर घेणार तोच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. समोरून भाऊजी आत आले होते. त्यांना पाहून तर मी एकदम हडबडले होते, कारण माझ्या अंगावर पूर्णपणे माझा पदरही नव्हता. हडबडीतच मी पदर अंगावर घेतला. भाऊजी माझ्या दिशेने आले. ते मला म्हणाले, पल्लवी, एवढं लाजण्याची गरज नाही. तुझी फक्त थोडी साडी विस्कटली आहे. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. आता घरी कोणी नसल्यामुळे मी अर्ध्या रस्त्यातून परत आलोय. भाऊजींना घरी कोणी नसतानाच असं माझ्याशी काय गुपित बोलायचं होतं. माझ्या मनात असंख्य विचार सुरू होते. मी विचार करतच होते तोच भाऊजी माझ्यापुढे येऊन मला सॉरी म्हणाले. एक साधारण सॉरी बोलण्यासाठी भाऊजींनी एवढा सस्पेन्स क्रिएट केला होता. भाऊजी, तुम्ही मला सॉरी कशाबाबत बोलत आहात? माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, पल्लवी, 2 दिवसांपूर्वी तू रात्री मला हळदीचं दूध घेऊन आली होतीस. तेव्हा मी स्वतः तुझ्याजवळ आलो होतो. नंतर अगदी हलकटप्रमाणे मी तुला खोलीतून जा म्हणालो. त्या दिवशी मी तुझ्यासोबत जे काही वागलो ते मला काही ठीक वाटत नव्हतं, म्हणून मी त्याबद्दल तुला सॉरी म्हणायला आलो होतो. काही हरकत नाही भाऊजी, मला तुमच्या वागण्याचा अजिबात राग आला नाहीये. तुम्ही तर माझ्या आपलेच आहात. माझं बोलणं ऐकून भाऊजी माझ्या अजूनच जास्त जवळ आले. ते म्हणाले, तुझं हे आपुलकीचं बोलणंच मला वेड लावतं. त्यांनी तेव्हाही माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी त्यांना अजिबातच नकार दर्शवला नव्हता. उलट मी त्यांना प्रतिसाद देण्याच्या मार्गावर होते. अचानक भाऊजींनी मला त्यांच्याजवळ घेऊन पुन्हा मला लांब केलं. सॉरी म्हणून ते तिथून निघून गेले. भाऊजींच्या त्या वागण्याचा मला आता राग येऊ लागला. वारंवार माझ्या जवळ येऊन माझ्या मनात भावना निर्माण करून ते क्षणातच माझ्यापासून लांब जायचे.
आणि तेव्हा माझी चिडचिड होत होती. भाऊजींनी 2 वेळा माझ्यासोबत असं केलं होतं, पण आता नाही. आता तर मी त्यांच्याजवळ जाऊनच राहणार हे मी ठरवलं. सासूबाईही घरी नव्हत्या. रात्री राकेश काहीच वेळात गाढ झोपी जायचा. त्या रात्री राकेश गाढ झोपेत जात नाही तोपर्यंत मी खोलीतच त्याच्या शेजारी पडून होते. राकेश गाढ झोपलाय हे समजताच मी त्याच्या शेजारून उठले. स्वतःला व्यवस्थित सावरून मी भाऊजींच्या खोलीत गेले. भाऊजीही मला झोपलेले दिसले. मी त्यांच्याजवळ गेले तोच त्यांच्या खोलीचा लाईट सुरू झाला. मागे वळून पाहिलं तर समोर राकेश होता. राकेश म्हणाला, पल्लवी, तू माझ्या भावासोबत काय करत आहेस? हा कोण आहे जो माझ्या भावाला इंजेक्शन लावतोय? राकेशने तेव्हा माझ्या शेजारी असलेल्या डॉक्टरची कॉलर पकडली. मी माझ्यासोबत डॉक्टरला घेऊन आले होते. माझ्या सांगण्यावरूनच तो भाऊजींना ते इंजेक्शन लावत होता. आमच्या आवाजाने भाऊजी झोपेतून जागे झाले. तिथे काय चाललंय ते त्यांना समजून येत नव्हतं. राकेश म्हणाला, दादा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला काहीही होऊ देणार नाही. माझी बायको तुझ्यासोबत असं काही करेल याचा विचार मी कधीही केला नव्हता. राकेश काय बडबडत होता ते मलाही समजत नव्हतं. तो भाऊजींना सांगू लागला की पल्लवी कोणा डॉक्टरला सोबत घेऊन आली. हे दोघे मिळून तुला कुठलं तरी इंजेक्शन द्यायला निघालेत. भाऊजींनी राकेशला शांत केलं. ते म्हणाले, मला अजूनही विश्वास पटत नाही की पल्लवी काहीतरी चुकीचं करू शकते. भाऊजींनी मला प्रश्न केला. ते म्हणाले, पल्लवी, हे सगळं काय चाललंय? तू माझ्यासोबत काय करायला निघाली होतीस ते सगळं खरं सांग. तेव्हा मी बोलू लागले. मी म्हणाले, भाऊजी, मी माझ्यासोबत रोग स्पेशालिस्ट डॉक्टरांना घेऊन आले होते. कारण मला तुमच्यावर संशय होता की तुमच्यात काहीतरी कमी आहे. तुम्ही 40 वर्षांचे झालात. तुमच्या एवढी संपत्ती असूनही तुम्ही का लग्न केलं नाही? राकेश, मी तुलाही बऱ्याचदा भाऊजींबद्दल विचारलं, पण तूही मला काही सांगत नव्हता. मला वाटलं कदाचित भाऊजींनी त्यांच्यातील कमी सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे. त्यांच्यात काही कमी आहे का? मला त्यांची तपासणी करायची होती. म्हणून आज मी माझ्यासोबत डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टर त्यांना भूलचं इंजेक्शन देत होते, जेणेकरून डॉक्टर तपासणी व्यवस्थित करू शकतील व भाऊजींना त्याबद्दल माहीत होणार नाही. माझं बोलणं ऐकून भाऊजी म्हणाले, पल्लवी, तुला कोणी सांगितलं की माझ्यात काही कमी आहे? तू असं समजलीस तरी कसं? भाऊजी, बऱ्याचदा तुम्ही मला स्पर्श करता करता राहिला होता. माझी तुमच्यावर वाईट नजर होती म्हणून मी तुमच्याजवळ येत नव्हते. मला खरं जाणून घ्यायचं होतं की खरंच तुमच्यात काही कमी आहे की तुमचं लग्न न करण्याचं कारण काही वेगळंच आहे. या एका कारणामुळे मी तुमच्याशी गोड बोलत होते. भाऊजी, आता तरी खरं सांगा की तुमच्यात अशा कुठल्या प्रकारची कमी आहे जे तुम्ही लग्न करण्यास नकार देत आहात? तेव्हा भाऊजी म्हणाले, माझ्यात कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे. माझं लग्न न करण्याचं कारण एकच आहे, ते आहे माझं खरं प्रेम. मी 22 वर्षांचा होतो तेव्हाच माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत मी लग्न करणार होतो. स्नेहावर माझं फार प्रेम होतं. तिच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली होती. आमच्या लग्नासाठी मी आईकडूनही परवानगी घेणार होतो. पण काहीच दिवसात समजलं की स्नेहाला कॅन्सर आहे. तिच्या आईबाबांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. उपचारादरम्यान पैशाची कमतरता भासली आणि स्नेहाने जीव गमावला. तेव्हा माझ्याकडे एवढा पैसा नव्हता की मी माझ्या प्रेमाला वाचवू शकेल. त्या दिवसानंतर मी माझ्या डोक्यातून लग्नाचा विषय काढला व फक्त पैसा कमवण्याचं ठरवलं. आई मला लग्नासाठी नेहमी फोर्स करत असायची, पण स्नेहाशिवाय मी दुसरं कोणासोबतही लग्न करू शकत नव्हतो. कारण माझ्या मनात फक्त आणि फक्त तीच आहे. कधी कधी तुला आणि राकेशला सोबत पाहून माझी लग्नाची इच्छा व्हायची, पण जेव्हा मी तुझ्या सहवासात यायचो, तुझ्याशी गप्पा गोष्टी करायचो, तेव्हा मला माझी स्नेहा आठवायची. शेवटी माझ्या मनाला समजलं की मी कितीही प्रयत्न केले तरी मी स्नेहाव्यतिरिक्त कोणाशीच लग्न करू शकत नाही. बोलता बोलता भाऊजींच्या डोळ्यात अश्रू दाटले. राकेशने त्यांना सावरलं. मी म्हणाले, भाऊजी, मला तुमची फार काळजी वाटते. तुम्ही मनाने फार चांगले आहात. तुम्ही एवढा पैसाही कमवता. तुमच्या लहान भावालाही तुम्ही मार्गी लावलं. उद्या उठून आमची मुलं तुम्हाला मोठे बाबा म्हणतील, पण ते तुम्हाला बाबा म्हणणार नाही. कितीही झालं तरी तुमची मुलं आणि आमची मुलं कुठे ना कुठे थोडाफार फरक तर होईलच. उद्या मुलांच्या शिक्षणाकरता आम्हाला दुसऱ्या शहरात जावं लागेल. सासूबाईंकडून आत्ताच काही काम होत नाहीत. पुढे त्या आपल्यासोबत किती वर्ष असतील हे सांगता येत नाही. तुम्ही किती दिवस एकट्याने आयुष्य जगणार? अजूनही तुमचं लग्नाचं वय गेलं नाही. एकदा तरी एखाद्या मुलीला तुमच्या आयुष्यात थोडा वेळ देऊन बघा. नक्कीच तुम्हाला तिच्यातही तुमची स्नेहा दिसू लागेल. तुमचा संसार थाटलेला पाहून आईंनाही समाधान मिळेल. भाऊजी, प्लीज आता तरी लग्नाचा विचार करा. अजूनही तुमचं लग्नाचं वय गेलं नाही. एवढ्या दिवसांपासून तुम्ही लग्न करावं यासाठीच मी हा सगळा खटाटोप करत होते. माझं बोलणं होताच राकेश माझी व भाऊजींची माफी मागू लागला. तो म्हणाला, पल्लवी, मला माफ कर. मी तुला चुकीचं समजलो. माझ्याकडून रुपयाचा हिशोब घेणारा माझा मोठा भाऊ तुला एका शब्दावर हवं ते कसं देत आहे ते मला समजत नव्हतं.
दादाने 15 लाखाचा चेकही तुला दिला. मला कुठली गाडी वगैरे घ्यायची नव्हती. मी तर तुझी परीक्षा घेत होतो की दादा तुला एवढी मोठी रक्कम देतो की नाही. जेव्हा तू तो 15 लाखांचा चेक माझ्या हातात ठेवला तेव्हा मी समजलं होतं की तुझ्यात व दादामध्ये नक्कीच नको ते संबंध आहेत. मी तुम्हा दोघांवर संशय घेतला, याकरता मला माफ करा. घरात दुसरा कुवारा भाऊ असल्यावर असे गैरसमज तर होतीलच. मी व भाऊजींनी राकेशला माफ केलं. दुसऱ्या दिवशी मी भाऊजींच्या लग्नासाठी 5 स्थळं घेऊन आले. त्यातल्या एका मुलीला त्यांनी पसंत केलं, पण त्यांनी एक अट घातली की मी 1 महिना त्या मुलीला ओळखेल, मगच मी तिच्यासोबत लग्नाचा विचार करेल. त्यांची ती अट आम्ही मान्य केली. महिन्याभरानंतर त्यांनी लग्नासाठी त्यांचा होकार कळवला. फायनली भाऊजींनी संसार थाटला. त्यांचा संसार पाहून सगळ्यात जास्त आनंद झाला तो माझ्या सासूबाईंना. शेवटी लाख प्रयत्नांनंतर मला यश मिळालं. भाऊजींच्या हाती मी त्यांच्या म्हातारपणाची काठी सोपवली. मंडळी, प्रत्येकाच्या कुटुंबात आजच्या कथेतील पल्लवीप्रमाणे घरातील सगळ्यांचा विचार करणारी सून असेल तर प्रत्येकाचं सासर असं नेहमी हसत खेळत आनंदाने राहील. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनमध्ये क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.